आयुगपीठे तटे भीमरथ्यामुरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणोमासायितचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं। जय जय श्रीराधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभू, जय जय माखन चोर, जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता ज्याचे गरजता पवाडे कळी काळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा पुसा सहाच अठरा जना। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग याचे यावं भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा भगवंताच्या नाम सामर्थ्याचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा, पुण्यभूमी पावन क्षेत्र बाळापूर या आपल्या गावामध्ये हा भक्तीचा महापूर 7 दिवस झाले चालू आहे का नाही। या बाळापूर गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये वैकुंठवासी श्यामबाबाचा हा पुण्यतिथी महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी खूप मोठ्या उत्साहात आनंदात पार पडत आहे। आणि प्रतिवर्षीच माझी ही सेवा नियोजित इथे असते बरं का। आपल्या सगळ्या गावकऱ्यांच्या प्रेमामुळे तुमच्या दर्शनाचा हा सुयोग या ठिकाणी येत असतो। आज माझं खूप अवघड होतं येणं, पण एकीकडे 200 महाराजांची मीटिंग होती आणि एकीकडे बाळापूर होतं आणि महाराजही लहान नव्हते, सगळे महाराष्ट्रातले दिग्गज होते, अधिकारी होते। पण 200 महाराजाला बाजूला ठेवून भेट देऊन म्हटलं नाही मला जाणं आहे बाळापूरला, म्हणजे एवढं तुमच्या गावाबद्दल प्रेम आहे बरं का। म्हणून नाही तर खूप महाराजांना मी विनंती केली होती, साठे महाराजांना म्हटलं तुम्ही आज कीर्तन करा, मी काल्याचं कीर्तन करतो, पण ते म्हटले नाही मीही दुसऱ्या पक्षाचं आश्वासन घेतलेलं आहे त्याच्यामुळं मला असं करता येणार नाही। म्हणून म्हटलं ठीक आहे, म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा हा सुयोग या ठिकाणी आलेला आहे। त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक ऋषी महाराज आहेत, संगीत विशारद सदानंद गुरुजी आहेत, संगीत विशारद आमचे प्रदीप महाराज आहेत, संगीत विशारद आमचे कृष्णा महाराज आहेत, संगीत विशारद राऊत महाराज आहे, भागवताचार्य आमचे निवृत्ती महाराज आहेत, इकडं कदम बाबा आहेत, पांडुरंग बाबा आहेत, तबला विशारद आमचे गोविंद महाराज आहेत, इकडं भाऊ या ठिकाणी आलेले आहेत, जोगदंड भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, हरिभक्तपरायण आमचे बाळकृष्ण महाराजही उपस्थित आहेत, इकडं सगळीच महाराज मंडळी आहे, आमचे चरण दादा आहेत, युवा कीर्तनकार माझे मित्र आमचे विठ्ठल महाराज आहेत, आमचे विशाल दादा आहेत, इंगळे पॅडवादक आहे का नाही, इकडं आमचे जगदीशजी आहेत आणि जय भगवान महासंघाचे अध्यक्ष भगवान बाबाच्या मंदिरासाठी अनेक गावांना ज्यांनी सहकार्य केलेलं आहे ते आवर्जून या ठिकाणी आपल्या गावावर प्रेम असल्यामुळे, आणि आमचेही बऱ्याच दिवस झाले भेट नाही, बऱ्याच ठिकाणी उद्घाटनात भेट होते पण बऱ्याच दिवस झाले भेट नाही, आणि हा श्यामबाबांच्या आशीर्वादानं पुण्याईनं हा पुन्हा एकदा योग जुळून आला बरं का। म्हणून आज जय भगवान महासंघाचे बाळासाहेबजी सानप तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनासुद्धा धन्यवाद देतो। ज्यांच्याकडून आजचं कीर्तनाचं सौजन्य आहे ते सुधाकर पंढरीनाथ वाघ, बरोबर आहे ना, वा बघा पैसे देणाराचं नाव एकदा वाचलं की पाठवतंय आहे का नाही, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी। सुधाकर पंढरीनाथ वाघ त्यांना धन्यवाद देतो। ज्यांच्या मुखातून आपण कथा श्रवण करत आहात ते हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील नामवंत कथाकार प्रकाश महाराज साठे महाराजांच्या मुखातून आपण शिवपुराणाची कथा श्रवण करत आहात, त्यांनाही धन्यवाद देतो। सगळे मीडिया बांधव आहेत या ठिकाणी उपस्थित, मराठी हॉटस्पॉट, माय बापा विठ्ठला काय आहे ना, अजून एक चॅनल आहे, तुम्हा सर्वांना धन्यवाद। आणि महाराष्ट्रातील नामवंत साऊंड आळंदीमध्ये कार्तिकीला आषाढीला आपण ज्यांच्या साऊंडचा आवाज ऐकतो, म्हणजे एखादा माणूस हरवलेला असेल, तो सापडवायचा असेल किंवा सूचना द्यायची असेल, हा सगळा आवाज आपण कार्तिकी यात्रेत
आषाढीला ज्यांच्या साऊंडच्या माध्यमातून ऐकत असतो ते आमचे लाडके असणारे चैतन्य साऊंड सर्व्हिस. मागच्या वर्षी थोडं थांबली होती यायची ते, पण पुन्हा एकदा यावर्षी आलेले आहेत आमचे चैतन्य साऊंड सर्व्हिसचे मालक सोमनाथ दादा हिवाळे. टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी. महाराजच आहेत ते. छान मला वाटतं मागे कीर्तन बी केलं त्यांनी, आहे का नाही. साऊंड आहे त्यांचा, गोड साऊंड आहे. जिथं जिथं मोठे मोठे कार्यक्रम आहेत तिथं आमच्या सोमनाथ दादांचा साऊंड असतो, म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो. आणि उपस्थित सर्व श्रोते मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठाला 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 विठाला. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात, ज्याची गरजता पवाडे. फार लक्ष देऊन कीर्तन ऐका, मी काही जास्त वेळ कीर्तन करणार नाही, थोड्या वेळात थांबूयात. ज्याची गरजता पोवाडे. त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गायल्याच्या नंतर परिणाम काय होतो ऐका. आपल्याला ज्या काळाच्या पाया पडावं लागतं ना, तो काळ आपल्या पाया पडतो. कळी काळ पाया पडे. पण तो कोण? ज्याचे म्हणजे कोणाचे? तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 चौ 18 जना. तो पंढरपूरचा राजा आहे. हे मी सांगत नाही. पुसा म्हणजे विचारा. 6 चौ 18 जना. 6 म्हणजे 6 शास्त्र, चौ म्हणजे 4 वेद आणि 18 जण म्हणजे 18 पुराण. हे माझं मत नसून वेदाचं, शास्त्राचं, पुराणाचं मत आहे. तुकाराम महाराजांना गाथा जरी निर्माण केला असेल तर स्वतःच्या मताचा कधी आग्रह धरला नाही आणि स्वतःचं मत कधी जनतेवर लादलं नाही. मी जे बोलतोय तुम्हाला जर विश्वास नसेल तर तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पहावे पुराणी विचारोनी. मी बोलतो याची पडताळणी तुम्ही पुराणात करा भाऊ. मी बोलतो याची पडताळणी वेदात करा. मी बोलतो हे पडताळणी शास्त्रात करा. आणि वेदात, पुराणात, शास्त्रात असेल तरच महाराजाचं ऐका. माझं बोलणं कळतंय तुम्हाला? वेदात, शास्त्रात, पुराणात असल आणि तेच सांगत असेल तर त्याच महाराजाचं ऐका. आपल्या बगलतलं काढलं पुढं मांडलं असं सांगणाऱ्या महाराजाचं ऐकायचं काही काम नाही. असं माझं मत नाही, असं महाराजांचं मत आहे. पहावे पुराणे विचारोनी. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणाचं हे मत आहे. स्वतःच्या मताला कीर्तनात किंमत नाही. आमचे गुरुवर्य स्वामीजी सांगतात, कीर्तनात पुराणाचं मत मांडावं, वेदाचं मत मांडावं, शास्त्राचं मत मांडावं. आपलं मत घरी बायको पुढं जाऊन मांडावं. बरोबर? आणि ऐकलं तर नशीब समजावं, नाही तर दिल्या घरी सुखी राहा म्हणावं. बरोबर आहे ना? आपल्या मताला फारशी किंमत नाही महाराज. मग हे मी नाही. चौवेदी जाण 6 शास्त्री, कारण 18 ही पुराणे हरीशी गाती. चौवेदी जाण 6 शास्त्री, कारण 18 ही पुराणे हरीशी गाती. हे वेद, पुराण, शास्त्र याच्यात हेच सांगितलेलं आहे. तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 चौ 18 जना. कोणी म्हणाला आम्हाला पोवाडे गायला आवडत नाही, आम्हाला चिंतन करायला आवडतं. काही माणसाला मोठ्याने गायन करायला आवडत नाही, काहीला मोठ्याने भजन करायला आवडत नाही. ते आपल्या मनातली मनात भजन करतात. मग महाराज आम्ही चिंतन केलं तर परिणाम काय? चिंतनाचं फळ काय? तर महाराज म्हणले, चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. चिंतन केल्याच्या नंतर भुक्तीनाम भोग आणि मुक्तीनाम मोक्ष. भोग आणि मोक्ष एकत्र देण्याची ताकद भगवंताच्या नामात आहे. भोगही मिळतात. मग आता असे चांगले चांगले हार गळ्यात पडणं हा भोग नाही तर काय? हा भोगच आहे ना. बरोबर आहे ना? मिळतो तो. हे भगवंताच्या नामाची ताकद आहे. इथपर्यंत यायला 30 लाखाची गाडी बसून यायला आहे. हा भोगच आहे ना. बरोबर आहे ना? हा भोग आहे ना. पण हा भोगही मिळतो. चांगले कपडे घालायला मिळतात, चांगले मोबाईल वापरायला मिळतात. मी जे आहे ते स्पष्ट बोलतोय बरं का. हे भोगच आहे ना. मग चांगले मोबाईल, चांगले कपडे, चांगल्या गाड्या, चांगले हार, चांगलं खायला, तुपाचं. बरोबर आहे ना? बरोबर आहे. मग हे सगळं जर मिळत असेल, हे भोगही मिळतात आणि मोक्ष सुद्धा मिळतं. ही ताकद नामात आहे. तुम्ही भजन करा, उपवाशी राहायचं काम नाही. अहो महाराजा संघ आले तरी जे महाराजाला खायला आहे ते सोबतच्याला आहे. बरोबर आहे ना? मग तुम्ही भगवंताचं भजन करणाऱ्या सोबत राहिले तरी एवढी व्यवस्था आहे. मग भजन करणाऱ्याची कमी असताल का महाराज सांगा? म्हणून चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. भोग आणि मोक्ष आपल्या घरची दाशी होऊन फिरत राहतं बरं का. कोणी म्हणाल आम्हाला भोगही नको
आणि मोक्ष नको, आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे. महाराज म्हणले वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. वैकुंठाला जायचं असेल तर त्या भगवंताचं नाम घ्या, ज्याच्या म्हणजे तो हा पंढरीचा राणा. बरोबर आहे. त्या पंढरपूरच्या भगवंताचं भजन केल्याच्या नंतर दुर्लभ असणारं वैकुंठ सुद्धा सुलभ मिळतं. महाराज म्हणले तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 चौ 18 जना. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठाला विठाला सज्जन हो, या नरदेहाचा विचार केला तर या नरदेहामध्ये तसं फारसं सामर्थ्य नाही. पशु का होत पन्हैया, नर का कशु नाही होत. एखादं जनावर जर मेलं तर त्याचा कोणताच अवयव निरुपयोगी होत नाही, पण हे जर जनावर गेलं तर याचं काहीच उपयोगाला येत नाही. याला जाळून टाकलं तर राख होते, पुरून टाकलं तर किडे खातात, आणि रस्त्यावर फेकून दिलं तर याची विष्ठा तयार होते. याच्यापेक्षा फारशी किंमत या नरदेहाला नाही, फारसं सामर्थ्य या नरदेहामध्ये नाही. महाराज म्हणले या नरदेहाचा जर विचार केला तर याच्यासारखं अमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. नाही अपवित्र शरीरा ऐसे. शरीरासारखं अमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर काहीच नाही. 2 दिवस आंघोळ करू नका, आपल्या जवळ कोणी उभं राहणार नाही. माझं बोलणं बघा. 2 दिवस आंघोळ करू नका, आपल्या जवळ कोणी थांबणार नाही. 1 दिवस दात घासू नका, तोंडाचा वास घ्यावा असं वाटणार नाही. जनावर कधीच दात घासत नाही. माझं बोलणं कळतंय तुम्हाला. जनावर कधी दात घासत नाही पण स्वच्छच आहे. गाय म्हैस कधी आंघोळ करत नाही, पण तिच्याजवळ कधीही जाऊन उभा राहा. गायीजवळ कधी जाऊन उभा राहा, प्रसन्नताच मिळणार तुम्हाला. मग विचार केला तर जनावराचं शरीर आपल्यापेक्षा स्वच्छ आहे. जनावराचं शरीर आपल्यापेक्षा स्वच्छ आहे. एवढंही स्वच्छ हे शरीर नाही महाराज. पण एकीकडे या अमंगळ अपवित्र शरीराला जर तुम्ही भगवंताच्या नामचिंतनाकडे नेलं तर महाराज म्हणतात शरीर उत्तम चांगली, शरीर उत्तम चांगली, शरीर उत्तम चांगली, शरीर उत्तम. शरीर सुखाची घुसुली, शरीर सुखाची घुसुली, शरीर सुखाची घुसुली, शरीर सुखाची घुसुली. शरीरे साध्य होय केले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साध्य होय केले. शरीरे साधिले परब्रह्म, साधिले परब्रह्म. शरीरे साधिले परब्रह्म, शरीरे साधिले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, चांगले. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. काही सेकंदापूर्वी महाराज तुम्ही आम्हाला म्हणले शरीर अमंगळ आहे आणि अपवित्र आहे, आणि दुसऱ्या क्षणाला म्हणता की शरीर उत्तम आहे आणि चांगलं आहे. मग तुमची डबल इंजिनची गाडी आहे का? कीर्तनाकडे बी येतील, तमाशाकडे बी जाती. अशी डबल इंजिनची गाडी आहे का महाराज? शरीर अमंगळ आहे हे एक ठरवा, नाही तर उत्तम आहे हे एक ठरवा. दोन्ही कसं काय म्हणता? महाराज म्हणले नाही, दोन्ही बरोबर आहे. शरीर अमंगळ आहे, अपवित्र आहे. लक्ष येतो नाही का? शरीर अमंगळ आहे, अपवित्र आहे भजनाविना राहिलं तर, आणि शरीर उत्तम आहे, चांगलं आहे श्याम बाबा सारखा परमार्थ केला तर. लक्षात आलं माझं बोलणं? श्याम बाबाचा जन्म आपल्यासारख्या सामान्य कुटुंबातच झाला ना. अरे बापाची 13वी करायला पोरं तयार नाहीत, यांची पुण्यतिथी वर्षानुवर्ष चालू आहे. बापा बरोबर आहे ना भाऊ? बापाची 13वी, ज्या बापाने इस्टेट कमावली त्या बापाची 13वी करायला पोरं तयार नाही आहेत. आज 700 वर्षे झाले ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा साजरा होतो महाराज. 450 वर्षे झाले तुकाराम महाराजांचा बीजेचा सोहळा साजरा होतो. नाथ महाराज घ्या, भगवान बाबा घ्या, श्याम बाबा घ्या. अरे यांचे जर सोहळे आज साजरे होत असतील तर त्यांच्या शरीरानं आपल्यापेक्षा विशेष काहीतरी कर्म केलेले आहे ना. मग काय विशेष केलं त्यांनी असं की लोक त्यांची मंदिरं बांधायला लागली? काय विशेष केलं महाराज? काय समाजाला नोटा वाटल्या त्यांनी? अजिबात नाही हो. त्यांनी जगाच्या मालकाचं नाव या मुखाने घेत राहिले, म्हणून आज आपण गावगाव त्यांचे मंदिरं बांधायला लागले. आता हा माणूस आहे इथे कोणत्याही गावात भगवान बाबाचं मंदिर बांधायला लागले की लाख रुपये, 50,000, 51,000 त्यांना जसं वाटेल तसं ते देत राहतात. कशामुळं? पैसा जास्त झाला म्हणून का? नाही. पैसा जास्त झाला म्हणून आहे? अजिबात नाही हो.
त्या संतांनी असं काही कार्य करून ठेवलेलं आहे की त्याची उपकाराची परतफेड आपण कशाने करू शकत नाही महाराज. अरे उपकार आहे श्यामबाबाची या गावावर, म्हणून आज सगळा समाज मंडपात बसून कीर्तन ऐकायला लागला. एकीकडे या महाराष्ट्राचं चित्र जर पाहिलं तर माणूस माणसाला बोलायला तयार नाही आज. हे उपकार आहेत श्यामबाबाची या बाळापुरावर की माणसं माणसात ठेवले त्यांनी. कळलं माझं बोल? माणसं माणसात ठेवले हे उपकार श्यामबाबाचे आहे महाराज. एक श्यामबाबा बाजूला असते तर हे गाव कोणत्या कडीला गेला असतं, कोणत्या सिच्युएशनमध्ये असतं, कोणत्या कंडिशनमध्ये असतं याचा अनुभव घ्या. ही सामान्य गोष्ट नाही हा. आणि ही ताकद जर कशात असेल ना महाराज, किती वाईट परिस्थितीत चांगलं करण्याची ताकद जर कशात असेल ना तर ती साधूत असते, बाकी दुसऱ्या कोणात नसते. ती ताकद फक्त साधूमध्ये आहे आणि ती ताकद निर्माण होते भगवंताच्या नामाने. कळलं माझं बोल? बाकी ताकद निर्माण व्हायचं दुसरा कोणता सोर्स आहे नाही महाराज. त्यांची चार्जिंगची पॉवर बँक जर कोणती असेल तर देवाचं नाम आहे. मग हे जर विशेष कार्याकडे नेलं, महाराज म्हणले हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची भोय देहदासा, पवित्रची भोय देहदासा, पवित्रची होय देहदासा. हरिपाठ कीर्ती हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाये, पवित्रची होय देह त्याचा, हा पवित्रची होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय, पवित्रची होय देह त्याचा. एवढ्या एवढ्या पोराला महाराज म्हणावं लागतं. त्याची महाराज बरोबर माझं बोलणं लक्षात घ्या बरं का. मला काय कोणाचं अपमान नाही करायचा, तुम्हाला कळून द्यायचं. एवढ्या पोराला महाराज म्हणावं लागतं. ज्यांचे एवढाली मुलं आहेत ते लोक यांच्या पाया पडतात. माझं बोलणं कळतंय तुम्हाला? ज्यांचे मुलं या महाराजा एवढे आहेत ते लोक यांच्या पाया पडतात. केवळ हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. लक्षात ठेवा बरं का. म्हणून देहाला किंमत आहे, नाही तर काय किंमत आहे महाराज. हे माणसं बोलून जात नाहीत कुठं. आता हे काय लहान माणसं आहेत बोला. हे बोलून न जाणारी माणसं आज आपल्या जवळ येऊन बसतात. ही ताकद भगवंताच्या नामाची आहे. विठाला विठाला हे सामर्थ्य या नरदेहात आहे. आणि ज्यांना या नरदेहाची किंमत कळाली ते म्हणतात, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा. मी पुन्हा जन्म घेईल. बरोबर आहे. उपजोनिया पुढती काला खाऊ दहीभात. जन्म घ्यायला सुद्धा तयार आहे मी. लक्ष देऊन ऐका. ज्यांना नरदेहाची किंमत कळाली ते म्हणतात, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. म्हणतात ना, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. हे जाणता जीवनाचा प्रारंभ तो ओळखावा. विठाला विठाला. एवढंच सामर्थ्य याच्यात आहे, बाकी काही सामर्थ्य नाही. कोणी म्हणाल मी बंगला बांधला. हा जगदीशजी कोली बोलेगा हमने बंगला बनवाया है. कोणी म्हणाल मी बंगला बांधला. ज्या चिमणीला हातपाय नाही ती खोपा बांधती. आहे का बरं का. आपण तर आर्किटेक्ट प्लॅन, इंजिनिअरिंग प्लॅन, बरोबर आहे,
गौंडी, लाईट फिटिंग, फर्निचर, बरोबर आहे का नाही, सगळे लावून बंगला तयार करतो. चिमणीनं आर्किटेक्ट नाही पाहिला, चिमणीने इंजिनियर नाही पाहिला, आणि गौंडी बी नाही, मिस्त्री पण नाही पाहिला. किती वारा येऊ द्या हो, थेंबभर पाणी आत जात नाही महाराज. छतही नाही आणि पत्रही नाही. लक्ष द्या बरं का, छतही नाही आणि पत्रही नाही. मग बांधला ना तिने बंगला, मग आपण बांधला, मग पुरुषार्थ काय. कोणी म्हणाल मला मुलगा झाला, तुला वर्षात एक झालं, कुत्रीला एका टायमाला 6 होतात. बरोबर आहे. बरं कलर बदलू ना, क्वांटिटी आणि व्हरायटी दोन्ही गोष्टी. असं एकाच कलरवर थांबायचं काम नाही महाराज, बरोबर आहे ना. मग पुरुषार्थ काय. कोणी म्हणाल मानव बुद्धिवान प्राणी आहे, ऐका बरं. कोणी म्हणाल मानव बुद्धिवान प्राणी आहे. जिथं पोलिसाची बुद्धी बंद पडते तिथं श्वान पथक आणावं लागतं, त्यालाही बुद्धी आहे, बरोबर आहे. बुद्धीचा विचार केला तर कुत्र्याला बी आहे ना. अहो मी काल परवा एक व्हिडिओ पाहिला, ते एक बाई त्या कुत्र्याच्या समोर असा काला मांडते जेवणाचा, आणि ते कुत्रं खात नाही. मग ती बाई म्हणते वदनी कवळ म्हणू का, आणि ती वदनी कवळ म्हणते. माझ्याकडे व्हिडिओ आहे, मी दाखवेल तुम्हाला कीर्तन झाल्यावर. आणि वदनी कवळ पूर्ण झाल्यानंतर ते कुत्रं नंतर जेवतं, हे कुत्रं म्हणजे कुत्र्याचंच बोलतोय मी, तुम्ही तुमच्यावर घ्याल, मला काही घेणं देणं नाही त्याचं, बरोबर आहे का नाही. ऐका, मग ते वदनी कवळ झाल्याशिवाय जेवत नाही महाराज ते. विठाला विठाला म्हणजे तिकडे लक्षात ठेवा. मग कुत्र्याला भूक लागती, आपल्याला भूक लागते. माझ्याकडे बोलणं लक्ष द्या. कुत्र्याला भूक लागती, आपल्यालाही भूक लागते, बरोबर आहे. कुत्र्याला भूक लागली की कुत्रं मालका पुढं जाऊन गोंडा घोळतं, आणि माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं. फारसा फरक नाही आहे त्याच्यात. आहार, निद्रा, भय, मैथून सर्व योनी समसमान. कळलं माझं बोलणं. फरक एवढाच आहे. या नरदेहात आल्यानंतर एक विशेष कार्य करता येतं. याच देही घडे देवाचे भजन किंवा चिंतन, आणि आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन, याच देही याच देही घडे देवाचे भजन, एवढंच सामर्थ्य आहे. कळलं माझं बोलणं. याच देही घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान. कुत्र्या, मांजराच्या, डुकराच्या, गाढवाच्या जन्मात भजन नाही करता येत. भोजन करता येतं, भजन नाही करता येत. एवढं सामर्थ्य या नरदेहामध्ये आहे, बाकी काही सामर्थ्य नाही. महाराज म्हणले माशी पंख पाकडी तव हे सरे. माशीला पंख हलवायला वेळ सुद्धा जास्त लागतो, एवढा माणसाला जायला लागत नाही. पंख हलवायला माशीला वेळ जास्त लागतो, एवढा माणसाला जायला लागत नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, वारी सावध तोडा माया आशा. काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा हे वळसागा. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. चोर निजल्या नाडूने भागा, चोर निजल्या नाडूने भागा. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, जागा. आता जागा रे भाईनो जागा. आणि जाग होऊन काय करा, उठा जागे व्हारे आता. स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा. चुकवी व्यथा जन्माच्या, धन दारा पुत्र जन
बंधू सोयरे पेशोन सर्व मिथ्या आहे जाणून शरणरी घा देवाशी जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती. आता जाग व्हा म्हणतात. सज धज के जब मौत की शहजादी आएगी ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. सज धज के जब मौत की शहजादी आएगी ना सोना काम आएगा ना सोनू आएगी. हा लक्षात ठेवा. महाराज म्हणले ना सोना काम आएगा ना चांदी आएगी म्हणून म्हणतात. जिवडा दो दिन का मेहमान कब सुमरोगे राम. अब तुम कब सुमरोगे शाम. अब तुम कब सुमरोगे राम. अब तुम कब सुमरोगे राम. जिवड़ा जिवड़ा दो दिन का मेहमान कब सुमरोगे राम. अब तुम कब सुमरोगे राम. अब तुम कब सुमरोगे राम. अब तुम कब सुमरोगे राम. जिवड़ा जिवड़ा दो दिन का मेहमान कब सुमरोगे राम. अब तुम सुमरोगे अब तुम कब सुमरोगे राम. अब तुम कब सुमरोगे राम. अब तुम कब सुमरोगे शाम. अब तुम कब सुमरोगे शाम. मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में ना रोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में ना रोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. पावला हा देह कागटाळी न्याये न घडो उपाय घडवाले. नरदेह निधान लागले. एवढं लक्ष दे बरं का. एवढंच सामर्थ्य याच्यामध्ये आहे की या नरदेहात आल्यानंतर वेगळे पण आहे की याच्यात भजन करता येत. बाकी काही वेगळे पण नाही. हा लक्षात ठेवा. म्हणून भजन करणं गरजेचं आहे. नाही तर काही ताकदच नाही ना दुसरी. काय ताकद आहे याच्यात. काही ताकद नाही. महाराज लक्ष देऊ नाही का बरं का. सरपंच असला तर गावात भिणार नाही. होय मामा. मामाचे वाटते सरपंच. हा आवताडे आवताडे बरोबर. काही दिवस तुम्ही बी होते ना. हां सरपंच असला तर गावात भिणार नाही. आमदार असला तर तालुक्यात भिणार नाही. खासदार असला तर जिल्ह्यात घाबरणार नाही. मुख्यमंत्री असला तर महाराष्ट्रात घाबरणार नाही. पंतप्रधान असला तर देशात घाबरणार नाही. पण सांगू तुम्हाला पंतप्रधानाला सुद्धा लोकांच्या भीतीनं बांगलादेश सोडून भारतात यावं लागतं. मी प्रॅक्टिकल बोलेल तुम्हाला. फारसं काही पुराणातलं विश्वास न बसण्यासारखं काही सांगणार नाही. पंतप्रधानाला सुद्धा मरणाच्या भीतीने भवन सोडून पळून भारतात आश्रयासाठी यावं लागतं. महाराज मरणाची भीती कुणाला नाही. पंतप्रधानाला सुद्धा मरणाची भीती आहे. म्हणून Z+ सुरक्षा सोबत ठेवावी लागते. मरणाची भीती नाही. काल एका मुलीने छान बोललं. हे आमदार खासदार म्हणे पोलीस घेऊन सोबत फिरतात.
यांना यांच्या मरण्याची भीती आहे. मग आम्ही तर मुली आहोत, आमच्या संरक्षणाची जबाबदारी कोण घेणार? आमच्या संरक्षणाच्या जबाबदारीचं काय आहे? अहो तुम्ही माणूस असून, आमदार असून जर तुम्हाला भीती आहे, तर आम्ही सामान्य जनता आहोत. आमदार साहेब, खासदार साहेब, मंत्री साहेब, आम्ही रस्त्यानं फिरावं का नाही फिरावं? आमचा बाप एवढा श्रीमंत नाही की 2-2 पोलिसाची पगार देऊ शकेल. आमची तर जबाबदारी तुमच्यावर आहे. फार सहज बोलून गेली पण अर्थ खूप. मरणाची भीती नाही असा माणूस नाही ना महाराज. प्रत्येकाला मरणाची भीती आहे ना. अहो कुणाला ना कुणाला कशाची ना कशाची भीती आहे. विद्वानाला वादाची भीती आहे. एखादा स्वतःला विद्वान समजून घेत असेल तर त्याला पुढचा माणूस काय विचारल ही भीती आहे ना. विद्वानाला वादाची भीती आहे. म्हणून विद्वत्ता असेल तरी ती दाखवत जाऊ नका. मला एखादा जर म्हणला मगर महाराज तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, मी म्हणतो भाऊ विचारा. माझं सरळ सरळ आहे. मी म्हणतो विचारा. आणि येत असेल तर सांगतो मला येत आहे, आणि नसेल येत भाऊ तर म्हणतो मला काही हे माहिती नाही, तुम्ही दुसरं कोणाला तरी विचारतो. काय फाशी देणार आहे का? बरोबर आहे ना. विद्वानाला वादाची भीती आहे ना. विद्वान माणसं काय विचारतील काही सांगता येतं का? कशाची भीती माणसाला बाळगावी लागते. भीती नाही असा माणूसच नाही ना. लक्षात घ्या, मी उदाहरण सांगतो तुम्हाला. एक पोरगं फारसं जरा शिकून 4 पुस्तकं घरी आलं, आणि घरी शिकून आल्यानंतर, लक्ष द्या माझ्याकडे हां, घरी शिकून आल्यानंतर दीपावळीचा पिरियड होता आणि त्याला फराळीचं करायचं होतं. मग आईनं त्याला लाडू बनवले, लाडू आवडायचे त्याला, आणि 2 लाडू त्याला फराळीला दिले. आता ते शिकून आल्यामुळं घरातल्यांना दाखवू लागलं की मी काय शिकून आलो. बरोबर आहे. घरात आणि गावात कधीच दाखवू नये. ज्याला कळलं त्याला धन्यवाद. विठाला विठाला लक्ष देऊन आहे का बरं का. आणि ते घरातल्या आईला म्हणे आई हे काय लाडू आहे का? ती आई म्हणे हो बाळा लाडू आहे. ते शिकून किती आलं हेच त्याला सिद्ध करायचं होतं बरं का. हे लाडू आहे. मग ते आईला म्हणे किती लाडू आहे? आई म्हणे बाळा 2 लाडू आहे. काय म्हणे 2च होते बरं का. आईला म्हणे 2 लाडू आहे. आई म्हणे 2 लाडू आहे. पोरगं म्हणे नाही आई आता मी तुला काय शिकलो हे सिद्ध करून दाखवतो म्हणे. ती म्हणे बाबा कशाला मला सिद्ध करून दाखव. तू काही शिकून आला तर मला आनंदच आहे. तू गांजा ओढून आला तरी मी जवळ घेते. तू शिकून आल्यावर काय मला तुझं दुःख वाटणार आहे. बरोबर आहे का नाही. तू काही जरी शिकून आला तर मला आनंदच आहे बाळा. काय मला सिद्ध करून दाखवायचं? नाही पण मी सिद्ध करून दाखवतो म्हणे. मग काय सिद्ध करतो सांग? काय नाही म्हणे आई हे 2 लाडू आहे ना तुझ्या मताने? म्हणे हो माझ्या मनाने हे 3 लाडू आहे. काय म्हणला? 2 लाडूला 3 लाडू म्हणे. माझ्या मताने हे 3 लाडू आहे. त्याची आई म्हणे बाबा मी तुझ्या एवढं काही शिकले नाही बाबा, पण हे 2 लाडू आहे माय एवढं मला कळतंय. 2 लाडू आहे ते म्हणे नाही 3 आहे. पोरगा म्हणे 3 आहे. आई म्हणे कसं काय 3 आहे? ते म्हणे तू 2 सांग कसे. जरा अलर्ट होऊन आहे का बरं का. तू 2 सांग कसे आहे. ती आई म्हणे बाळा हे 1 आणि हे 2. मग म्हणे 2 आणि 1 जागा आहे ना तुम्ही. 2 आणि 1 झाले का नाही 3. पुन्हा एकदा सांगतो म्हणे हे 1 आणि हे 2 आणि 1 + 2 3. बरोबर आहे ना. 1 + 2 3 आणि 2 आणि 1 3. बापाला अहो म्हणे काय मूर्ख पोरग आहे म्हणे. याला चांगल्या संस्थेत पाठवलं होतं आणि हे दुसरंच शिकून आलं म्हणे. अहो याला काय शिकवायला पाठवलं होतं आणि काय शिकून आलं म्हणे घरी. अहो काय झालं म्हणे. अहो 2 लाडूला 3 लाडू म्हणते म्हणे मूर्ख. आता त्याचा बाप होता. काय झालं म्हणे बाळा. म्हणे बाबा हे माझं म्हणणं आहे हे 3 लाडू आहे. म्हणे कसं काय? बाप म्हणे यार 2 लाडू आहे आणि 3 लाडू कसं म्हणतो. बापाला म्हणे सांगा 2 कसं काय. बाप म्हणे हे 1 आणि हे 2. मग 2 आणि 1 3. त्याचा बाप होता तो. ते म्हणे तुझं म्हणणं आहे ना 3 लाडू आहे. म्हणे हो. मग बायकोला म्हणे एक काम कर आपल्या पोराचं म्हणणं आहे हे 3 लाडू आहेत. आता हे 2 आहेत आपलं म्हणणं आहे पण याचं म्हणणं 3 आहे. असं कर बायकोला म्हणे 1 तू खाय आणि 1 मी खातो आणि 3रा याला खाऊ दे. बसलं बोंबलत बाप तो बाप रहेगा. विठाला विठाला भीती आहेच ना. कुणाला ना कुणाला कशाची ना कशाची भीती आहे. भीती नाही असं मी एकदा दीपावळीच्या आपलं दिवा घेऊन चाललो गावातून. आमच्या घरी ते दीपावळीला 11 दिवस देवाला दिवे लावतात. मग वडील मला बी पाठवतात बरं का. त्यांच्या मनात आलं मी आजही जातो. ते दिव्याचं घेतलं आपलं चाललो. एक तार्किक होतं आलं रस्त्यात. मला म्हणे कुठं चालले बाबा. म्हणलं दिवे घेऊन चाललो बा देवाला. म्हणे एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. म्हणलं कशाला विचारता आता देवाला जायचंय जाऊ द्या मला. नाही म्हणे एक साधा प्रश्न आहे माझा तुम्हाला. म्हणलं विचारा. म्हणलं आता काय विचारलं आणि काय नाही सांगता येत नाही बाबा. महाराज लोकाला कोण काय विचारलं सांगता येत नाही बरं.
मी जेवाय बसलो एकदा आणि त्या पत्रावळीवर भाऊ द्रोण वाढला आणि माझ्या शेजारच्याला त्या द्रोणावरून द्रोणाचार्य आठवला. हो, ते म्हणे द्रोणाचार्याच्या आईचं नाव काय? म्हणलं तुम्हाला काय पोरगी द्यायची काय द्यायच्या घरी? नाही नाही म्हणे, पण माहीत असलं पाहिजे. म्हणलं द्रोणाचार्याच्या आईचं नाव पत्रावळी. पत्रावळीवर द्रोण असतो ना, बरोबर. मग दुसरं काय सांगावं आता त्याला? बोला, काय सांगणार आहे आपण? लक्ष द्या माझ्याकडे. तसं हे मला म्हणे बाबा छोटासा प्रश्न आहे म्हणे माझा तुम्हाला. अहो म्हणलं काय विचारता सांगा. काय नाही म्हणे, आता देवाला दिवा घेऊन चालले तुम्ही, ऐका बरं का, देवाला हा दिवा घेऊन चालले, मग या दिव्यातली ज्योत कुठून आली? म्हणे काय म्हणला? ह्या दिव्यातली ज्योत कुठून आली? म्हणलं आता याला जर उत्तर द्यावं की माचीसच्या काडीनं लावली, तर हा म्हणल मग माचीस कशी तयार झाली? बरोबर आहे ना. मग त्या माचीसचं काय सांगावं तर म्हणाल हा कच्चा माल कुठं तयार होतो? काय बी सांगते. मग मी ते डोकंच नाही लावलं बाबा, आपल्याला जशाल तसं येतंय. मी आपलं फुकून टाकली. म्हणलं ही ज्योत कुठे गेली सांग. ते म्हणे मला काय माहीत कुठे गेली. मग मला काय माहीत कुठून आली. म्हणलं जाऊ द्या, हे काम ताण देऊ नको तुम्हाला, बरोबर आहे का नाही? भीती आहे ना कुणाला? अहो कशाची न कशाची भीती वाटतेच ना माणसाला. भीती नाही असं आहे का सांगा बरं? एक बंदूक घेऊन शिकारीला निघालो. बंदूक घेऊन शिकारीला निघाले. बायको म्हणे कुठं निघाले? तो म्हणे वाघाची शिकार करायला चाललो. गणेश वाघाची नाही बरं, जंगलातल्या वाघाची आहे का नाही. वाघाची शिकार करायला चाललो म्हणे. बायको आतल्या घरात गेली आणि काम उरकून बाहेर आली. ते तिथंच उभं होत. बायको म्हणे हो तुम्ही वाघाची शिकार करायला चालले होते ना? तो म्हणे मग जाणार आहे ना? ती म्हणे अजून तर इथंच उभे आहे. तो म्हणे दारात कुत्रा उभा आहे. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बाकी जाईन परसाद घेतल्या शोधावू नका बा. भीतीच आहे ना, बरोबर आहे ना. पण ही भीती सामान्य सोडून द्या, पण एक भीती सगळ्यांना आहे. ती कोणती? मृत्यूची, मरणाची भीती सर्वाला आहे. तुम्ही बघा बरं का, हा माईक घ्या याची वॉरंटी आहे. माईक घ्या वॉरंटी आहे. हे घड्याळ घ्या वॉरंटी आहे. मोबाईल घ्या वॉरंटी आहे. गाडी घ्या वॉरंटी आहे. हा LED बल्ब घेतला तर याची गॅरंटी आहे. वॉरंटी म्हणजे दुरुस्ती करून देणे. CFL लायटरनं जाळून दाखवा. त्या दिवशी आम्ही लाईट पाहिले, ते आलं आणि त्यानं लाईटनं ते लायटरनं जाळून दाखवले ते स्विच. म्हणे इसको जलाओ कुछ नहीं होता है म्हणे. बरोबर आहे ना. लाईट आलं ते बा हे LED बरोबर आहे ना, चैतन्य साऊंडवाले. आता LED वर्षाची गॅरंटी आहे ना याची, नवीन पीस. साध्या बल्बची वर्षाची गॅरंटी आहे, पण ज्याच्यासाठी बल्ब लावायचा आहे त्याची क्षणाची बी गॅरंटी नाही, क्षणाची पण नाही. म्हणून म्हणतात कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना, बरसों की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना. कुछ पल की जिंदगानी मन है हरि का दर्पण, मन में इसे बसा ले, करके तू कर्म अच्छे कुछ पुण्य धन कमा ले. कर दान और धर्म तू प्रभु को अगर है पाना, बरसों की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना. कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना, बरसों की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना. कुछ पल की जिंदगानी. मरणाची भीती सर्वांना. आणि मरणाची भीती वाटली की माणूस याचे त्याचे पाय धरत असतो. पहिल्यांदा पाय धरतो घरच्यांचे की मला दवाखान्यात नाही. दुसऱ्यांदा पाय धरतो डॉक्टरांचे की मला पैसे लागू द्या पण मला वाचवा. तो डॉक्टर म्हणतो प्रयत्न करणं आमच्या हातात आहे, तुम्हाला वाचवणं आमच्या हातात नाही. मग पाय धरतो एखाद्याचे महाराजाचे, महाराज मला वाचवा. महाराज म्हणले यार माझ भरोसा नाही, बरोबर. महाराज मेरा कल्याण करो. ते म्हणतात मेरी भिवंडी हो गई तेरा कल्याण कहाँ से करें. बरोबर आहे. महाराज मला वाचवा. ते महाराज म्हणतात येत नाही उर आले अवतार, येर ते पामर जीव किती. अवतारांना अवतार कार्य संपून जावं लागले. वेड्या तू तर अवतावरचा आहेस. नाही कळलं का तुम्हाला? अवतारांना जावं लागलं, मग अवतावरल्याला वेळ लागणार आहे का? तुला वाचवणं हे आमच्या हातात नाही आहे. ऐका लक्ष देऊन. मरणाची भीती वाटली की माणूस याचे त्याचे पाय धरतो. लक्ष द्या.
तुम्ही एखाद्याच्या घरी गेले, याचे त्याचे पाय धरून ही भीती घालवता येणार नाही. तुम्ही एखाद्याच्या घरी गेले, समजा आता भाऊच्या घरी गेले आणि तिथलं जर कुत्रं आपल्या अंगावर धावून आलं, त्यांच्या घरी नाही येता, त्यांचं घर खुलं आहे महाराज लोकांसाठी. एखादं कुत्रं जर धावून आलं आपल्या अंगावर, माझ्याकडे लक्ष द्या, मग त्या कुत्र्याला आपण हाड म्हणावा का? हाड म्हणावा का? नाही. हाड म्हणलं तर पुन्हा धावल. मग दगड मारावं का? नाही. दगड मारलं तर चावा घेईल. हाड म्हणलं तर जास्त भुकल आणि दगड मारलं तर चावा घेईल. मग काय करा? त्याला हाडही म्हणू नका आणि त्याला दगडही मारू नका. त्याच्या मालकाला आवाज द्या, ओ जोगदंड भाऊ, ह्या तुमच्या कुत्र्याला आवरा. मी कुत्र्याबद्दलच बोलतो, लक्ष द्या. मग तुम्ही असं वेगळीकडनं का अर्थ घ्या. ओ जोगदंड भाऊ, तुमच्या ह्या कुत्र्याला आवरा. मग ते भाऊ म्हणतात, अय टॉमी चल इकडे, असं कुत्र्याला बोलतात बरं का. आणि ते कुत्रं बी ऐकतं महाराज. आणि मग ते कुत्रं मालकाच्या पायाजवळ येऊन उभं राहतं. आणि मग गेटवरचा माणूस तिथंच उभा असतो. मग भाऊ म्हणतात, ओ या आता. मी कळलं असं सांगतो तुम्हाला, या आता. तो गेटवरूनच माणूस म्हणतो, आहो ते कुत्रं. मग भाऊ म्हणतात, अहो मी उभा आहे ना इथे. त्याचा मालक इथं असल्यावर त्याची काय हिंमत आहे तुम्हाला भुंकण्याची? ऐका, मालक उभा असताना कुत्र्यात भुंकण्याची ताकद नाही. ऐका, लक्ष द्या माझं बोलणं. मालकाच्या नावानं हाक मारा, कुत्र्याला दगड मारायची आणि हाक मारायची गरज नाही. तसा हा काळ ज्याच्या कामाला आहे, तुम्ही त्याच्या पाया पडायला लागले, त्याला दगड मारू नका आणि त्याला नावही ठेवू नका आणि त्याला रिक्वेस्टही करू नका आणि विनंतीही करू नका. मग त्याच्या मालकाच्या नामाचे पोवाडे गा. तो तुमच्या ज्याचे गरजता पोवाडे, कळी काळ पाया पडे. गरजणे म्हणजे उंच स्वरात म्हणणे. आता यांना का हो ज्याचे गरजता पोवाडे हो कळी का. ज्याचे गरजता, गरजणे म्हणजे उंच स्वरात म्हणणे. आभाळ काय व्हायला म्हणतात? बोला ना, गरजायला लागलं. गरजणे म्हणजे मोठा आवाज करणे, गरजणे म्हणजे उंच स्वरात म्हणणे. आणि पोवाडा, ज्याचे गरजता पोवाडे. पोवाडे म्हणजे भजन, पोवाडे म्हणजे चरित्र. गायीन लीळा चरित्र कदंबावा पोवाडे. बरोबर आहे? किंवा दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे गोविंदा काळे गोविंदाचे दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. पोवाडे म्हणजे भजन, पोवाडे म्हणजे गायन, पोवाडे म्हणजे कीर्तन, पोवाडे म्हणजे नामस्मरण, पोवाडे म्हणजे चरित्र. आणि पोवाडा म्हणलं की त्याच आवाजात असला पाहिजे. शाहीर काय गातो शिवाजी महाराजाचा? शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण,
शिव प्रभूचं गात गुणगान गिरहारी शिव प्रभूचं गात गुणगान गिरहारी शिव प्रभूचं गात गुणगान गिरहारी पोवाडा म्हणलं की त्याच आवाजात असलं पाहिजे ना. शिवाजी महाराजाचं चरित्र आहे. तानाजी मालुसरेने सांगितलं, राजा एवढी कामगिरी आमच्या पदरात घाला. राजा माघ वद्य नवमीच्या दिवशी गड ताब्यात घेतो, गवताची गंजी पेटवतो, गडावर जाळ दिसल्याबरोबर गडावर या, तुमचं अभिनंदन करण्यासाठी हा ताना कल्याण दरवाजात उभा असेल. राजा आता शिवाजी महाराजाचं चरित्र सांगायचं म्हणलं तसंच सांगा आवेशात. शाळेची मास्तरीन पोरायला म्हणे शिवाजी महाराजांना अफजल खानाचा टेरेच फाडला. नसता फाडला तर बरं झाला तो विठाला विठाला. शिवाजी महाराजाचं चरित्र म्हणल्यानंतर त्या आवेशातच असलं पाहिजे ना ते. ऐका, ओम म्हणल्याच्या नंतर शांती मिळते, राम म्हणल्याच्या नंतर पापातून मुक्ती मिळते, आणि छत्रपती म्हटल्याच्या नंतर 100 वाघाची शक्ती मिळते. ताकद शिवाजी महाराजांच्या नावात. ही ताकद शिवाजी महाराजांच्या नावात आहे. राजांकडे पाहिल्यानंतर लढण्याची ऊर्जा निर्माण होते. म्हणून जम्मू काश्मीरला मराठा बटालियननं सीमेवर राजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला महाराज, लक्षात ठेवा. आणि यंदाची सर्वात भारी शिवजयंती तुम्हाला आठवत असेल नसेल मला माहिती नाही, पण सांगून देतो, कीर्तन झाल्यावर यूट्यूबला बघा. यंदाची 19 फेब्रुवारीची सर्वात भारी झालेली शिवजयंती, सीमेवर बर्फाची वृष्टी होत होती. त्याच आवेशात त्याच ताकदीनं सगळे जवान लेजिम आणि ढोल पथकाच्या ताशात राजांकडे पाहून नाचत होते. ही खरी ताकद आहे, ही खरी शिवजयंती. गरजने म्हणजे उंच स्वरात म्हणणे. कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नये. हे स्वराज्य जर मिळालं असेल तर ही छत्रपतीची कृपा आहे महाराज. मग त्यांचा पोवाडा गायचा म्हणल्यावर त्या ताकदीनच गावं लागेल. अहो छत्रपती जिथलं तिथं वेगळं असतं ना, भाषण म्हणल्यावर वेगळं. अध्यक्ष महोदय, विरोधकांना माझ्यावरचे आरोप सिद्ध करून द्यावे, राजकारणातून संन्यास घेईल अध्यक्ष महोदय. बरोबर आहे ना. राजकारणातलं भाषण वेगळं, कीर्तनाचा टोन वेगळा, व्याख्यानाचा टोन वेगळा, चरित्राचा टोन वेगळा. गरजने म्हणजे उंच स्वरात म्हणणे. ज्याचे गरजता पोवाडे. पोवाडे म्हणजे भजन, पोवाडे म्हणजे नामस्मरण, पोवाडे म्हणजे चिंतन. रामकृष्ण हरी म्हणणं म्हणजे पोवाडा गाणं. बरोबर आहे ना. म्हणजे ज्ञानोबा तुकोबारायानं काय केलं, या जगाच्या मालकाचे पोवाडे त्यांनी गायले. रात्रंदिवस काळ वेळ नाम उच्चारिता, दोन्ही पक्ष पाही उद्धरते. भगवंताचं नाम घ्या, पण नाम घ्यायला आवडतं का? काळ सारा वाचिंतने, काळ सारा वाचिंतने, काळ सारा वाचिंतने, काळ सारा वाचिंतने. एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा. देवाच्या पूजने हरी, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने. प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. काळ सारा वाचिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, तुळशीच्या, तुळशीच्या. काळ सारावा चिंतने. चिंतन करण्यामध्ये काळ सारला गेला पाहिजे, आपला काळ त्याच्या चिंतनामध्ये गेला पाहिजे. म्हणून ज्याचे गरजता पोवाडे. पण भजन करायला आवडतं का? बोला. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे, पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे, पण सोडायला आवडत नाही. दारू कडू आहे का नाही? एवढा सज्जनपणाचा आव आणून नेमकं मिळवायचं काय?
म्हण महाराज सांगू शकतो आणि तुम्ही सांगू शकत नाही, मग किती इज्जत घालायली तुम्ही माझी. हां बरोबर आहे ना. अहो दारू कडू आहे ना. एकाला बायको म्हणे अहो हे दारू पिता चांगलं नाही, तुम्ही जरा 5G आहे, हे दारू पिता हे चांगलं नाही. तो म्हणे मलाही कळतं का दारू वाईट आहे. काय म्हणला, मलाही कळतं का दारू वाईट आहे. बरोबर आहे. मग ती म्हणली अहो मग तुम्ही हे सोडत का नाही. म्हणे या देशाचा ढासळत चाललेला अर्थव्यवस्थेचा कणा मला पाहवत नाही, तो मजबूत करण्यासाठी मला हे करणं भाग आहे. लक्ष नाही का. काय बी करतील पण पेतील. कडू आहे पण सोडत नाही. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. म्हणून म्हणतात किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम. माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला. किती गोड गोड तुझे नाम, 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 गोड तुझे नाम, गोड तुझे नाम. किती गोड गोड तुझे नाम. माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, किती गोड गोड तुझे नाम. गोड तुझे रूप, गोड तुझे मग ते पोवाडे गा. ते गोड नाम तुम्ही घ्या. ज्याचे गरजता पोवाडे परिणाम, कळी काळ पाया पडे. आपण ज्या काळाच्या पाया पडतो ना, मरणाची भीती असल्यावर माणसं काय मोजणार नाहीत. बोला अरे ते चोरान जर अडवलं ना, अशी रिव्हॉल्वर लावली ना, तो म्हणतो सगळं काढून देतो, मारू नका. बरोबर आहे ना. हा सगळं काढून मारू नका म्हणतो. बरोबर आहे. बरोबर आहे ना. मग आपण पाया पडतो का नाही त्याच्या. कळी काळ पाया पडे. काळाच्या पाया पडतो ना, पण तो काळ आपल्या पाया पडतो. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. तुकाराम तुकाराम, 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 तुकाराम तुकाराम. नाम घेता नाम घेता कापियम, नाम घेता कापियम. तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम. नाम घेता तुकाराम म्हणलं. तुकाराम महाराजाचं प्रमाण तुकाराम महाराजालाच म्हणायला हवं आपण, आहे का. तुकाराम तुकाराम, नाम घेता कापेयम. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. कळी काळ पाया पडे. आता पैठणचे बाबा आहेत. नाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली माया हो, ऐका. आणि एका बाईची पोरगी नेमकीच माहेरातून सासरला नांदायला निघाली. ती बाईची पोरगी नांदायला निघाली आणि महाराजाची अंत्ययात्रा तिथून चालली. आणि या बाईच्या मनात आलं फक्त, म्हणे माय पोरगी नांदायला चालली आणि या महाराजाची अंत्ययात्रा इथून चालली. ह्या महाराजाला आजच मरायचं होतं का, अशी म्हणली मनातली मनात. बरं. आणि नाथ महाराज तिरडीवर उठून बसले आणि त्या बाईला म्हणले, बाई तुझ्या पोरीला आज जाऊ दे, मी उद्या जाईल. याला म्हणतात कळी काळ पाया पडे. आता असं उठून बसणं शक्य आहे कोणी.
बरं ते उठून बसल्यावर बाकीचे थांबतील का? बरोबर ना? लक्ष देऊ नाही का बरं का? दुसऱ्यांदा अंत्ययात्रा चालली तेव्हा खांदेकऱ्याची चर्चा सुरू झाली. अरे एवढा मोठा महाराज, पण शेवटी आपल्याच खांद्यावर चालला का नाही? भावकी, भावकी अवघड असते. एवढा मोठा महाराज पण शेवटी आपल्याच खांद्यावर जावं लागलं का नाही? महाराज पुन्हा उठून बसले, म्हणले तुमच्या खांद्याची गरज नाही, झाली ठेवा खाली. बरोबर आहे. आणि तिसऱ्यांदा जलसमाधी घेतली. याला म्हणतात कळी काळ पाया पडे, ज्याची गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे. तो हा पंढरी तारा, तो हा पंढरी तारा. टाळ्या वाजवा एकदा. वा. महाराज म्हणले तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 चौ 18 जना, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाला विचारा, तो पंढरपूरचा राजा आहे. ऐका बरं का, सरपंच गावचा राजा. आता अवताडे दादा आहे ना, सरपंच गावचा राजा, आमदार तालुक्याचा राजा, खासदार जिल्ह्याचा राजा, मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा, पंतप्रधान देशाचा राजा, पण या जगाचा राजा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदानाही नाही कळला, वेदानाही कळला अंत पारयाचा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. हा नाम्याची खीरचा कितो, चोखोबाची गुरे राखितो. पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजेचा. कानडा राजा असा आलाप लांबला की समजायचं टाळ्याची अपेक्षा आहे, बाकी काय नाही. हा, लक्ष द्या माझ्या. कानडा राजा पंढरीचा. लक्ष द्या. महाराज म्हणले पांडुरंग परमात्मा या जगाचा राजा आहे, हे मी सांगत नाही. लक्ष द्या. पुसा 6 चौ 18 जना, चिंतिता जयासी, भुक्ती मुक्ती कामारी दासी. तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 चौ 18 जना, वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 चौ 18 जना, विठोबा रखुमाई. जय जय
आली गा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय याला म्हणतात ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसासाच वाठरा जना चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी तो हा पंढरीचा राणा पुसासाच वाठरा जना वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. महाराज म्हणले आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे. सगळ्यांनाच वैकुंठाला जायची इच्छा असते बरं का. म्हणून माणूस मेला की येतात वैकुंठवाशी. तो कसा का मरे ना, बरोबर आहे ना. आवडतं म्हणूनच लिहितात ना. 90 हाणून मेला तरी वैकुंठवाशी आणि भजन करून मेला तरी वैकुंठवासी. मग एका 90च जर वैकुंठ भेटतं तर मग हे एवढे पावशेराचे टाळ वाजून छटाकाव आणायचे कशाला. थोडे मॉनिटर द्या सोमनाथदा. एवढे पावशेराचे टाळ वाजून छटाकाव कशाला आणायचे. चला बोला. वैकुंठ एवढं सोपं नाही बरं का. वैकुंठी जावया तपाचे सायास लागे करणे नाश जीवा बहु. वैकुंठाला जायचं असेल तर तपश्चर्या करावी लागते. एवढं सोपं आहे. ते दाव्यात सावडायला गेल्यावर माणसं चांगलं बोलतात. भगवंताने यांना आपल्या पायाजवळ जागा देऊ. मेवना एक काय देवाचा. पायाजवळ जागा मिळणं एवढं सोपं आहे. पायाजवळ चरणाजवळ. अरे लक्ष्मी म्हणते काकुलती येते. पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावे. बायकुला काकुलती यावं लागतं. हे 90 हाणून गेला आणि पायाजवळ जागा. बरोबर आहे ना. वैकुंठ एवढं सोपं नाही महाराज. वैकुंठ अवघड आहे. पण वैकुंठाला जायला सगळ्यांना आवडतं बरं का. लक्ष देऊन ऐका बरं का. नरकवासी मी आजपर्यंत पत्रिकेवर वाचलं नाही. मग नरक आहे का नाही. बरं असल तर मग कोणी जातं का नाही. बरोबर आहे ना. का फक्त हेच जातात घेती देती नरका जाती. बाकीचं कोणीच जात नाही का. नाही ते लय जागेवर वाचलं मी तेवढं. हो एवढेच नरकाला जातात. मग बाकीच्या जायचं कामच नाही का तिकडं. असं आहे का काय. नरकवासी कोणी लिहित नाही. पण नरकात गेल्याशिवाय माणसं राहत नाही. बरोबर आहे ना. ज्याच्या ज्याच्या कर्मानुसार ज्याला त्याला जागा मिळेल ना महाराज. वैकुंठ दुर्लभ आहे. जसं नरदेह दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमेवेते दैवानुग्रहे तुका मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रया. नरदेह मिळणं दुर्लभ, मोक्ष मिळणं दुर्लभ, साधूची भेट होणं दुर्लभ आहे. तसं वैकुंठ सुद्धा दुर्लभ आहे. वैकुंठ सुद्धा दुर्लभ आहे. पण दुर्लभ असणारं वैकुंठ तुम्हाला सहज आणि सुलभ मिळवायचं असेल तर तुम्ही त्याचं भजन करा. यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधीना तत् फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण. मग नारायण कुठं राहतो. बोला नारायण कुठं राहतो. वैकुंठामध्ये. मग तेने नारायण देईल भेटे. मग त्याला भेटायचं म्हणलं कुठं जावं लागेल. वैकुंठाला. आणि ते कशानं. भगवंताच्या नामानं. सुंदर उदाहरण सांगतो. एकच आणि थांबणारा. या दोघं भाऊ होते बघा. एकाला भजन कीर्तन आवडायचं आणि एकाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. असं असतंच बरं का. रावणाला रामाचं नाव जमत नव्हतं. आजही काही काही महारावासारखी रावणं आहेत. त्यांना रामाचं नाव जमत नाही किंवा राम जमत नाही. आजही काही ज्ञानेश महारावासारखे आहेत ना. त्या ज्ञानेश महारावांना रामाचं नाव जमत नाही. ते म्हणतात राम. बरोबर आहे ना. जमत नाही. आजही काही लोकांना राम जमत नाही. समजायचं रावण अजून जिवंत आहे. रावण अजून मेला नाही. आजही रामाचं मंदिर काहीला जमत नाही. समजायचं रावण अजून मेलेले नाहीत. रावण अजून जिवंत आहेत. हा लक्षात ठेवा. रावणाला रामाचं नाव जमत नव्हतं आणि बिभीषणाला रामाचं नाव घेतल्याशिवाय झोप येत नव्हती. दोघं भाऊच होते बरं का. प्रल्हादाला लक्ष द्या. हिरण्यकश्यपूला विष्णूचं भगवान विष्णूचं नाव जमत नव्हतं आणि प्रल्हादाला नाव घेतल्याशिवाय प्रल्हादाला नाव घेतल्याशिवाय
झोप येत नव्हती देवाची. बरोबर, देवाचं नाव त्याला घ्यायला आवडायचं. असं असतं ना, कधी कधी नवरा परमार्थिक असतो तर बायको नसते, आणि कधी बायको असली तर नवरा नसतो. कधी एखादा कीर्तनकार कीर्तन करून घरी गेला की बायको म्हणते, मा याला आमचं कीर्तन, हे नशिबात येते एखाद्या जण. कधी एखादी बाई भजनावून घरी गेली की हा आली आमची संतीन. बरोबर आहे ना, बरोबर आहे का नाही? हे जुळून येणं अवघड आहे बरं का. दोघांना तेच आवडणं हे एवढं सहजासहजी होत नाही महाराज, बरं का. बायकोला तेच आवडावं, नवऱ्याला तेच आवडावं, असं भाग्यानं ह्या गोष्टी जुळून येतात. आणि असं आहे ना, पूर्वी म्हणायचे चांगली बायको मिळायला, आता बायको मिळणं हेच भाग्य झालंय. चांगली नवांगली इथं लांबची गोष्ट आहे महाराज, आहे का नाही? लक्षात ठेवा बघा, लक्ष द्या माझ्याकडे. मग एकाला परमार्थ आवडायचा आणि एकाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. आता मग एक पंजाबचे साधू त्यांच्या घरी आले, आणि ते साधू घरी आल्यानंतर या मोठ्या भावानं खंत व्यक्त केली, म्हणजे महाराज माझा भाऊ कधी देवाचं नाव घेत नाही हो, पण माझी इच्छा आहे त्यानं देवाचं नाव घ्यावं त्याचा उद्धार व्हावा. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा. माझी इच्छा आहे त्यानं देवाचं नाव घ्यावं, तुम्ही काहीतरी करा पण त्याला देवाचं नाव घ्यायला लावा. हे महाराज म्हणले मी 4 दिवस इथं राहतो पण त्याला भजन करायला लावतो. आता असं आहे ना, हा महाराज 4 दिवस घरी राहिले, पण हा पठ्ठ्या 4 दिवस घरीच आला नाही. 4 दिवस घरीच आला नाही. महाराज म्हणले आता तो घरीच यायला तयार नाही तर त्याला भजन करायला सांगू कसं? मग एक काम करा म्हणे, महाराज गेले अशी चर्चा करा, आणि मी दरवाजाच्या मागे लपून राहतो. आणि महाराज गेले अशी चर्चा झाली, आणि तो दरवाजाच्या मागे लपून बसले महाराज. आणि तो आला, पण त्यानं आत पाहिलं डोकावून, खरंच गेले का? आणि तो डोकावून पाहतो महाराज दरवाजाच्या मागून निघाले आणि त्याच्या दंडाला धरले. तो म्हणे हो थोडा माझ्या दंडाला. ते महाराज म्हणले तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे मी तसलं काय म्हणणार नाही, तू माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे मी म्हणणार नाही, तुम्ही माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे मी म्हणणार नाही, तुम्ही माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले तू जोपर्यंत राम म्हणत नाही तोपर्यंत तुझ्या दंडाला सोडणार नाही. तो म्हणे तुम्ही किती बी वेळ माझा दंड धरा हो, मी राम म्हणणार नाही. कळलं तुम्हाला? राम म्हणणार नाही, याच्यात तो राम म्हणून गेला. मागच्या पावसाळी अधिवेशनात अब्बू आजमीने सांगितलं, अध्यक्ष महोदय हम वंदे मातरम नहीं बोल सकते, वंदे मातरम बोलना हमारे मजहब में नहीं है, हम वंदे मातरम नहीं बोल सकते. अरे सांगायसाठी 3दा बोंबलून गेलास की, मग प्रेमानच म्हणलं तर काय अडचण आहे, बरोबर आहे ना. तर हे राम म्हणणार नाही, त्याच्यात राम म्हणून गेलं. महाराज म्हणले बस माझं काम झालं, हे रामनाम तुझ्याकडे जपून ठेव, याचं मोल करू नको, कोणत्याही परिस्थितीत याचं मोल करू नको हा. आणि महाराज निघून गेले. माझ्याकडे वेळ कमी आहे आता. महाराज गेले आणि नंतर याचा अंतकाळ जवळ आला, आणि यमाचे यमदूत याला घेऊन गेले आणि वर कटघऱ्यामध्ये उभं केलं. जसं खाली कोर्ट आरोपी वकील जज आहे, तसं वरही कोर्ट आरोपी वकील जज आहे. वरचं कोर्ट आहे यमाच्या दरबारात, तिथला जज आहे यमराज, वकील आहे चित्रगुप्त, आणि आरोपी आहेत आपण. मग आपली खातेवही चित्रगुप्ताकडे आहे, आपण खाली काय काय केलं. मी गाडीत येता येता छान वाचला, देव टेटस नाही बघत, देव कर्म बघतो. गोड आहे, देव टेटस बघत नाही, देव कर्म बघतो, आणि तिथं आपल्या कर्माचा हिशोब होणार आहे. मग यमराज वकिलाला विचारेल चित्रगुप्ताला, चला याने खाली काय काय केलं सांगा. 90 घेत होता का? हो येस करा. तमाशाला जात होता का? नाही तोच ठेवत होता, डबल येस करा. सप्त्याला वर्गणी देत होता का? नाही याच्यातलीच दाबत होता, डबल फुल्ली आणा. आपल्या सगळ्या कार्याचा हिशोब तिथं होणार आहे. म्हणतात मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता, सबको एक तराजू तोले जो करता सो पाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता. आपली सगळ्याची खाते वही तिथे आहे, आपण खाली काय काय केलं. मी केलेलं कोणीच पाहिलं नाही, तेव्हा देवानं पाहिलं, हे डोक्यात ठेवा. कळलं माझं बोलणं? मी केलेलं कोणीच पाहिलं नाही, ते देवानं पाहिलं, हे डोक्यात ठेवा. म्हणून अंधारात झालेल्या गोष्टी उजेडात आणणं हे देवाचं काम आहे. लक्षात ठेवा बरं का. देवा जवळ आहे ना त्या गोष्टी. म्हणले सांगा याने खाली काय काय केलं. चित्रगुप्ताने सांगितले याची फारशी काही खातेवही तपासायचं काम नाही भाऊ,
याने फक्त नकळत एकदा साधूच्या आग्रहानं देवाचं नाव याच्या मुखातून आलं म्हणे. राम नाम एकदा याच्या मुखातून आलं, बाकी याच्या जीवनात सगळं पाप आहे म्हणे. म्हणजे यानं फक्त अकाउंट उघडलं आणि मोदीच्या पैशाची वाट पाहते, बाकी काय नाही. बस याला दुसरं काय घेणं देणं नाही म्हणे. त्याच्यात इन्कमिंग त्याची रांगच त्याच्यासाठी आहे, बाकी काय नाही म्हणे. त्या अकाउंटचं दुसरं काहीच काम नाही म्हणे. बस याचा टर्नओव्हर काय पाहायचं काम नाही, याचं काही स्टेटमेंट घ्यायचं काम नाही म्हणे. एकदा याच्या मुखातून रामनाम आलेलं आहे म्हणे, बस एवढं पुण्य याच्याकडे आहे. त्याला विचारलं, हे बघ एका नामाचं पुण्य तुझ्याकडे आहे. आता त्याला काही त्या रामनामाचं फळ माहिती नव्हतं. एका नामाचं पुण्य तुझ्याकडे आहे आणि बाकी जीवनात तुझ्या पाप आहे. मग तुझ्या पुण्याचं फळ तुला अगोदर देऊ का पापाचं फळ अगोदर देऊ? ते म्हणे ते एकाच ते काहीतरी ते आहे ना. काय म्हणलं ते एकाच ते काहीतरी ते आहे ना. म्हणजे काय माणसं म्हणतात ते तुमचं सुरू करा. तुमचं म्हणजे काय? हे काय म्हणतात ते कीर्तन फिरतन सप्ता फिप्ता असे म्हणतात. कीर्तन फिरतन सप्ता फिप्ता आपल्याला आवडत नाही म्हणतात. तसं ते म्हणे ते एकाच काहीतरी ते आहे ना, ते पहिलं देऊन टाका म्हणे, बाकीचं आपलं आपण पाहत बसू म्हणे. हे 3,000चा हप्ता तर येऊ द्या, मतदान कोणाला करायचं पाहून घेऊ. बरोबर आहे ना? लक्ष द्या माझ्याकडे. एवढ्या वेळ तर लाडक्या होऊ, पुन्हा पाहू काय करायचं तर. बरोबर आहे ना? ऐका 3,000 कुठं सोडाय पुरतात का? ते म्हणे ते एकाच ते पुण्य आहे ना, ते पहिलं ते द्या म्हणे पहिल्यांदा. आता यमराजाला कळलं याला एका राम नामाचं पुण्य देऊ काय. एका राम नामाचं आणि एका श्याम नामाच्या पुण्याची मोल होणार नाही. एका राम नामाचं पुण्य मी याला देऊ काय? पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. काय पुण्य काय फळ द्यावं यमराजाला कळालं नाही. मग यमराज म्हणे आता काय करावं बाबा, याला काय फळ द्यावं? कमी जास्त झालं तर मोठ्याचं नाव आहे, आपण याला काय द्यावं काय नाही द्यावं. म्हणजे एक काम करा म्हणे, आता आपल्याला कळलं ना, आपण याला देवाचा राजाकडे घेऊन जाऊ. कोण? इंद्राकडे घेऊन जाऊ म्हणे. इंद्राकडे घेऊन गेले म्हणे आणि एकदा रामनाम घेतलेलं आहे, याला काय फळ द्यावं सांगा. इंद्र म्हणे मी फक्त खुर्चीचा मालक आहे, निर्णय माझ्या हातात नाही. मी आपलं सही करून फाईला पाठवून द्यायचो, बाकी काही लय डोकं लावत बसायचं नाही म्हणे. मी पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारी मृत्यू लोका. क्षीणे पुण्य मरते लोकम विशंती. मी तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे म्हणे, याला फळ देणं माझा अधिकार नाही. म्हणले मग आता काय करा? चला म्हणे ज्यानं जग निर्माण केलं त्याच्याकडे घेऊन जाऊ. हा एकदा रामनाम घेतलेला पठ्ठ्या यमराज आणि इंद्र कुठे गेले? ब्रह्मदेवाकडे. म्हणे यानं एकदा रामनाम घेतलेलं आहे, तुम्ही जग निर्माण करणारे आहात, याला रामनामाचं काय फळ द्यावं? ब्रह्मदेवानं सांगितलं मी फक्त जग निर्माण करणारा आहे, फळ देण्याचा अधिकारी नाही. पक्षवाढीचं काम माझ्याकडे, तिकिटाचं नाही. कळलं माझं बोलणं? मी जग निर्माण करणार आहे म्हणे, फळ देणं माझ्या हातात नाही. म्हणले मग आता काय करा? चला म्हणे रात्रंदिवस रामनामाचं चिंतन करणाऱ्या भगवान शंकराकडे घेऊन जाऊ. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव, भोलानाथ से निराला कोई और नहीं, गौरीनाथ से निराला कोई और नहीं. जिनका डमरू डम डम बोले, आगम निगम के भेद खोले. जिनका डमरू डम डम बोले, आगम निगम के भेद खोले. ऐसा डमरू बजाने वाला और नहीं, भोलानाथ से निराला कोई और नहीं, गौरीनाथ से निराला कोई और नहीं. ऐसी सुभान आए ना ऐसी शाम, जिस दिन जुबां पे मेरे आए न शिव का नाम. ऐसी सुभान आए महादेवा तेरा डमरू डम डम, डमरू डम डम बाजे रे हो. ओ मेरा भोला है भंडारी, करे नंदी की सवारी. शंभुनाथ रे ओ शंकरनाथ रे. भोले भोले भोले. भगवान शंकरासारखं भोळं दैवत नाही. चला भगवान शंकराकडे रात्रंदिवस रामनामाचं चिंतन करतात. गेले घेऊन कोण कोण? एकदा नाम घेतलेला पठ्ठ्या यमराज, इंद्र आणि ब्रह्मदेव. कुठे गेले? भगवान शंकराकडे.
म्हणे तुम्ही रात्रंदिवस रामनामाचं चिंतन करताना यानं एकदा रामनाम घेतलेले, याला फळ काय द्यावं? भगवान शंकर म्हणले मी रामनामाचं चिंतन माझ्या आनंदासाठी करतो, फळाच्या अपेक्षेने नाही. काय फळ द्यावं? कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कृष्णा महाराज कदाचन. फळाची अपेक्षा आहे का मला? हां अजिबात नाही, फळाची अपेक्षा नाही मला. लक्ष द्या माझ्याकडे, मी फक्त माझ्या आनंदासाठी भजन करतो, लक्ष द्या. मग आता काय करावं म्हणणे बाबा? यमराजाला कळलं नाही काय फळ द्यावं, इंद्राला कळलं नाही काय द्यावं, ब्रह्मदेवाला कळलं नाही एका नामाचं फळ याला देऊ काय, आणि भगवान शंकराला कळलं नाही आज एका नामाचं फळ देऊ काय. आता हे एकदा रामनाम घेतलेलं याच्यात जरा पावर आली. म्हणे 4 जणायला मिळ लाग ना, याच्यात काहीतरी ताकद आहे म्हणे. म्हणजे मग आता काय करायचं? आता एक काम करू म्हणे, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ म्हणे आता याला. पण ते एकदा रामनाम घेतलेलं बिथरलं म्हणे. अहो सकाळपासून पाहतो म्हणे इकडून तिकडं तिकडून इकडं शांताबाई. सकाळपासून पाहिलं म्हणे इकडून तिकडं तिकडून इकडं नुसतं फिरवायला लागले म्हणे तुम्ही मला. अहो तुम्हाला एका नामाचं फळ देणं होईना तुम्हाला का देव म्हणावं का म्हणे? काय द्यायचं तर पटकन देऊन टाका मला मोकळा. किती जणाला विचारता किती भरू किती भिरू, दरवर्षी कमीच भरत आली काय, बरोबर? किती जणाला विचारता किती भरू, अरे एखाद्या वेळ तर जास्त भरा, बरोबर आहे का नाही? किती कोणाला विचार, हे मी तिथलं सांगायलो इथलं नाही बरं का. मग इथं लावून घ्यायचं लावून घ्यायचंच काय अडचण नाही, पण ते तिथं अरे किती जणाला विचारता म्हणे काय द्यायचं काय द्यायचं काय द्यायचं काय द्यायचं, पटकन जे द्यायचं ते द्या चला मोकळं करा. ते म्हणले बाबा हे आता आम्हाला हातात नाही, हे आमच्या आहेत येणं, हे ज्याचं नाव आहे त्याच्याकडे जावं लागेल आपल्याला. तो म्हणे हे कुणाचं नाव आहे त्याला इकडे घेऊया म्हणे. काय म्हणे? हे कुणाचं नाव आहे त्याला इकडे घेऊन या म्हणे. आपण आता चालू शकत नाही. अहो सकाळ बसून फिरवायला लागले म्हणे तुम्ही मला. ते म्हणले अरे तो जगाचा मालक आहे म्हणे. मग असं अरे आपल्याला त्याच्याकडे जावं म्हणे, येणार नाही. अरे पण मग त्याच्याकडे गेल्याशिवाय मिटणार नाही. मग नका मिटू देऊ, बरोबर आहे ना. तो जो कोण आहे त्याला आपल्याकडे घेऊन या म्हणे. एक म्हणे हाणायच्या का याला, दुसरं म्हणे नाही मोठ्याचं नाव घेतलेलं आहे जमत नाही म्हणे ते. मग आता काय करावं? त्याला म्हणले अरे चल एकच ठिकाण राहिलंय, येऊ शकत नाही म्हणे आपण आता. मग एक म्हणे पालखीत बसतो का? हां पालखीत बसतो म्हणे. पालखीत बसतो म्हणे. मग पालखी आणली आणि ऐका, ज्यानं एकदा रामनाम घेतलं तो पठ्ठ्या पालखीत बसला. मग खांदेकरी दुसरे कोण आहेत? भगवान शंकर, इंद्र, यमराज आणि ब्रह्मदेव. चौघानं पालखी खांद्यावर घेतली आणि पालखी निघाली कुठं? वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. ज्याचं नाव आहे त्याच्या ठिकाणी वैकुंठाला पालखी निघाली. भगवंत सिंहासनावर बसलेले होते, समोरून चालत आलेली पालखी पाहिली. भगवंत सिंहासनावर बसले, म्हणले पालखी आपल्याकडे यायला लागली. पण खांदेकरी जर एवढे जबरदस्त आहेत तर पालखीत बसलेला साधू किती तपस्वी असावा. अनुमान प्रमाण म्हणतात त्याला. पालखीत बसणारा साधू किती तपस्वी असावा म्हणे. मग ज्या अर्थी एवढ्या मोठ्या मोठ्या माणसानं पालखी खांद्यावर घेतली त्या अर्थी पालखीत बसणारा कोणी तपस्वी आहे. आणि एवढी मोठे माणसं जर आपल्याकडं खांद्यावर पालखी घेऊन येत असतील तर आपण खुर्चीवर बसणं बरोबर नाही. आपण 4 पावलं आडवं. भगवंत उठले ना आडवे पालखीला निघाले की हे चौघ म्हणले अरे आपण तर याला लहान समजत होतो आणि याला पाहिल्याबरोबर देव उठून यायला. याला तर आपण लहान समजत होते आणि याला पाहिल्यावर तर देव उठून यायला लागला. म्हणजे मेळच नाही आहे, हा मेळच राहिला नाही. मला मुद्दा भरकटवायचा नाही पण समजून घ्या काही गोष्टी. मेळच नाही राहिला याचा, बरोबर आहे. देवाला वाटलं एवढे मोठे मोठे माणसं माझ्याकडे यायला लागले आणि यांना वाटलं की याला पाहून देव उठून यायला लागले. आता या चौघांनी पाहिलं, भगवंत आले, त्याच्या हाताला धरलं आणि हाताला धरून आणलं आणि आपल्या सिंहासनावर बसवलं आणि त्याच्या शेजारी बसले. आणि मग या चौघायला म्हणले कशासाठी आली होती? म्हणले आता विचारायला राहिलंय काय? अहो म्हणे पण तुम्ही आता हे पालखी घेऊन इथं आले, पण नेमके आले कशासाठी? अहो म्हणे काय विचारायचं राहिलंय, यानं एकदा रामनाम घेतलं होतं, याचं फळ काय द्यावं म्हणून आमच्या चौघाला मेळ लागे ना, मग तुमच्याकडे घेऊन येत होतो. पण अजून फळ देता काय याला? हे आमच्या पोकांडी बसून आलं आणि तुमच्या खुर्चीवर जाऊन बस. अजून याला फळ काय मिळायला पाहिजे मला सांगा.
वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. म्हणले आता हे बघ, पुण्याचं फळ तुला मिळालं, पुण्याचं फळ तुला मिळालं. तुला इथं आम्ही खांद्यावर घेऊन आलो, तुला देवाची भेट झाली, पुण्याचं फळ मिळालं. पण आता पापाचं राहिलेलं चल भोगायला. भगवंत म्हणले वेडे आहेत का? जो एकदा माझ्या वैकुंठात आला आणि मला पाहून जर पुन्हा त्याला नरकात टाकलं तर पुन्हा माझं भजन कोण करेल? आता हा कुठं जाणार नाही, आता हा याच ठिकाणी राहणार आहे. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. म्हणून म्हणतात नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे नारायणा. बोधी नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. पुन्हा एकदा ऐका, एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. एका नामाचं फळ आहे. म्हणून हे जर दिन रजनी करत राहिले तर त्याचे पोवाडे गात राहिले तर काय कमी पडणार आहे महाराज? आम्हाला कमी आहे काही? आम्ही काय करतो? जे आहे ते स्पष्ट बोलतो मी. आम्ही काय करतो? अहो एवढाले पैसे लोक आम्हाला देतात, कशामुळे देतात? त्याचं नाम घ्यालो म्हणूनच देतात ना, बाकी काय कारण आहे द्यायचं? एवढाले लोक हार घालतात येऊन, हे हार एवढे मोठे हार आहे, एवढे मोठे मोठे माणसं आपल्या जवळ येऊन बसतात. ही ताकद नामाची. म्हणून आज हा श्याम बाबाचा सोहळा जरी इथं आपण करत असलो तर त्यांनी तेच केलं. काय? ज्याचे गरजता पोवाडे, भगवंताच्या नामाचे पोवाडे गायले. भगवान बाबाचं मंदिर जरी असेल तर त्यांनी एकच केलं, बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी. आणि उद्या प्रत्यक्ष भगवान बाबा आपल्या गावात येणार आहेत. मी मागच्याही वर्षी बोलून गेलो आणि याही वर्षी बोलून गेलो की बाबांना आणणं एवढं सोपं नाही आणि बाबा येणं एवढं सोपं नाही. मी आमच्या गुरुचा खूप मोठा सोहळा केला मागे. मामा हे दादा आले होते, है का नाही? तुम्ही पाहिलं तो महाराष्ट्र, अजून बी यूट्यूबला बघा. महाराष्ट्रातली दिग्गज मंडळी जवळपास 100 ते 150 कीर्तनकार होते. मी त्या आता जे येते स्पष्टच बोलतो ना. मी तेव्हाही बाबाला म्हणलं, बाबा तुम्ही यायला पाहिजे. म्हणले नको आग्रह करू मला, एवढंच म्हणले. म्हणलं ठीक आहे तुमची इच्छा. म्हणजे बघा एवढा सोहळा म्हटलं मी आयोजित करतोय, तुम्ही या. म्हटले अरे मला थोडंसं दुसरं काम आहे, मी नाही मला जमणार. म्हणजे मी सांगून सुद्धा ती आली नाही. हां, तुमच्या गावात ती येणार आहेत उद्या, तुमच्या गावात ती येणार आहेत. आणि महाराज आज कितीतरी गावचे फोन असतात मला की महाराज तुम्ही बाबांना सांगा आमच्या गावाला एक तारीख द्या, काय असन ती सांगा. मागे तर मी गेल्या वर्षी बोललो ना, पुण्यातली साहेब हेलिकॉप्टर ठेवाय तयार होती रोज येण्या जाण्यासाठी, फक्त 2 तासाची ज्ञानेश्वरी द्या. आणि माऊलीच्या मंदिराला 2 कोटी पण द्यायला तयार होते. याचा साक्षीदार मी आहे. हे काय दुसऱ्याजवळ सांगितलं मी ऐकलं नाही, ते मला सांगितलं होतं त्या साहेबांनी. आणि आजची मीटिंगही त्या साहेबांना आयोजित केली होती. सगळी महाराज मंडळी आम्ही पुण्यात होतो आज दुपारी. पण बाबा म्हणले मला नको आहे, मला त्यांचे पैसे नको, मला हेलिकॉप्टर नको, माझी गोरगरीब जनताच मला भरपूर झाली. त्यांना जर ज्ञानेश्वरी ऐकून 2 द्यायचे असतील तर माझे लोक मला पाया फोडून देतात, बरोबर आहे ना. आणि मला नको श्रीमंताचे पैसे. म्हणून त्यांचं नेहमी वाक्य असतं, हा गड गोरगरिबाचा आणि ऊसतोड कामगाराचा आहे. या गडाला कोण्या श्रीमंताचे पैसे नाहीत, या गडाला कोण्या श्रीमंताचा आधार नाही. हे स्पष्टपणे बाबा ABP माझाच्या मुलाखतमध्ये सुद्धा बोलले, त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये बोलले आणि नारळी सप्त्यातही बोलले. लक्षात ठेवा बरं का.
मग ते बाबा उद्या तुमच्याकडे येतात. हे तुमची काहीतरी मी जाऊ द्या, तुमची काय ह्याची पुण्य आली डोंबल्याची, जाऊ द्या तिकडे. ही सगळी पुण्य आहे श्यामबाबाची. एका साधूच्या पुण्याईमुळे ते इथे येणार आहेत. लक्षात ठेवा. बाकी मी काही तोड चोपडेपणा करत नाही. पुढच्या वर्षी बोलू नका, दुसरं काय करसान तुम्ही, जाऊ द्या ते, बरोबर आहे ना. पण जे आहे ते आहे. ही श्याम बाबाची काहीतरी पुण्याई असावी म्हणून श्याम बाबाच्या कार्यक्रमाला भगवान बाबाची उपस्थिती उद्या लागणार आहे. महाराज म्हणजे साधूला साधू भेटला की आनंद असतो महाराज. साधूला साधू भेटला की त्याच्यासारखा आनंद दुसरा कोणताच नाही. म्हणून उद्या बाबा या ठिकाणी येणार आहेत. या कार्यक्रमाला सगळ्यांनी भरभरून मदत करा. असंच एकत्रित राहा, संघटित राहा. आपलं गाव, आपली माणसं आपण जपत चला, सांभाळत चला. फारसं मी काही बोलणार नाही, वेळ संपत आलेला आहे. फक्त जाता जाता विनंती करेल की सर्वांनी मदत करा. आता बाळापूरवाल्यांना मागं हटता येणार नाही, कारण तुम्ही सप्त्याच्या माध्यमातून तुमच्या गावाची इज्जत खूप मोठी केलेली आहे. मग तुमच्या लाख भानगडीन लाख अडचणी जरी असल्या तर तुमच्या 4 भिंतीच्या आत ठेवा. आणि हा सप्ताह तेवढ्याच ताकदीनं, तेवढ्याच जोरानं आणि तेवढ्याच उत्साहानं दरवर्षी करा, तर बाळापूरची शान आहे. लक्षात आलं का? तर बाळापूरची शान आहे, नाहीतर मग आपल्या गावाची काही शान नाही. हा सप्ताहच या बाळापूरची शान आहे. बघा, हे श्याम बाबाची बाळापूरची शान आहे. ही शान जपणं आपल्या हातात आहे. म्हणून याच्यासाठी सगळ्यांनी मदत करा, भरभरून मदत करा, देणगी द्या. सगळ्यांनी देणगी द्या. मागच्या वर्षी तुम्ही गडासाठी पण आकडे दिलेत वाटते, आहे ना? आकडेच दिले का पैसे बी केले? उद्या देणार आहेत का? नाही तर फोन पे करसान. आमचे बरेच पैसे फोन पेले येतात म्हणून म्हणलं लक्ष देऊन ऐका बरं का. सगळ्यांनी उद्या बाबा यायच्या अगोदर आपलं जे काय आपण पुकारलेलं असेल ते जमा करून द्या. म्हणजे कीर्तनाचा वेळ जाणार नाही तुमचा. तुम्हाला कीर्तन ऐकायला मिळेल, कारण बाहेरचे लोक बी कीर्तन ऐकायला भरपूर येतात. मग तुमच्याच त्या कार्यक्रमात जास्त वेळ गेला तर ते कीर्तन होणार नाही. म्हणून अगोदर मग कानात सांगा, बाबा देणगी पुकारायचं काही काम नाही, आम्हाला कीर्तन ऐकायची इच्छा आहे. चांगलं क्वालिटीचं ऐकायला मिळेल महाराज. आळंदीच्या मंदिरातलं कीर्तन ऐका, चांगल्या चांगल्याची बुद्धी बंद पडेल. आणि सांगू तुम्हाला, माऊलीच्या मंदिरातलं कीर्तन इतिहासात आजपर्यंत माऊलीचं 4ही बाजूनी मंदिर फुल भरलेलं फक्त शास्त्रीजींच्या कीर्तनात होतं त्या दिवशी. लक्षात ठेवा बरं. कारण ते म्हणले, मी बोललो परवा फोनवर, म्हणलं बाबा काय कीर्तन केलं. अरे म्हणले, माऊली माझा प्राण आहे आणि मी माझ्या माऊलीच्या समोर बोलत असताना मी काही साधं बोलणार आहे का? माझे माऊलीच मला सर्वस्व आहेत. माऊलींना खूप मानतात बरं का बाबा. म्हणून एवढं भव्य दिव्य स्वरूपाचं मंदिर त्या ठिकाणी होतंय. जगातलं विख्यात मंदिर माऊलीचं त्या ठिकाणी होतं आहे. पण आपल्या सगळ्यांची काहीतरी पुण्याई असावी, श्यामबाबाची काहीतरी आशीर्वाद आपल्या सगळ्यांना असावा. म्हणून उद्या शास्त्रीजी या ठिकाणी येणार आहेत. बोलण्यासारखं भरपूर आहे. दुश्मन घड्याळ रुक नाही रहा आहे. बरोबर 11 वाजली. 1 मिनिट कमी नाही आणि 1 मिनिट जास्त नाही. पावसान बदबद पडाव, उघडून जाव, झड लावू नये. 11:30 वाजले तरी काय म्हणतात तुकाराम महाराज? उरक म्हणतात. आता दुसरं काहीच म्हणत नाही. आपला राजीनामा मागायच्या आत आपण सही करून तयार ठेवावा, हे शानपणाचं लक्षण असतं. बरोबर आहे? अरे कुठंतरी थांबलं पाहिजे. समाजकारण करत असताना, राजकारण करत असताना अशा प्रकारे कुठेतरी थांबलं पाहिजे. वेळेत थांबावं माणसानं. वेळेत थांबलं की माणसाची किंमत राहते. पण जाता जाता पुन्हा एकदा सर्वांना विनंती करेल की आपला उत्साह आपला हे बघा, मी कुणा